मित्रो, 12th बोर्ड एक्झाममध्ये कंटिन्युअस टेन्सेसवर वाक्य विचारण्यात येतात, परंतु केवळ रचना विसरल्यामुळे अनेक विद्यार्थी मार्क्स गमावतात. खरं तर कंटिन्युअस टेन्सेस हे इंग्लिशमधील सर्वात सोपे टेन्सेस आहेत. यामध्ये क्रियापदामध्ये केवळ 2 घटक असतात. त्यापैकी पहिला घटक म्हणजे टू बीचे योग्य रूप आणि दुसरा घटक म्हणजे आयएनजी लागलेले क्रियापद. आज आपण तीनही कंटिन्युअस टेन्सेसच्या रचना समजून घेणार आहोत. 12th बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कंटिन्युअस टेन्सेसवर आलेली वाक्य सोडविणार आहोत. यासोबतच व्हिडिओच्या शेवटी कंटिन्युअस टेन्सेसवर तुम्हाला एक छोटी टेस्ट देखील सोडवायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग पाठाला सुरुवात करूयात. मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण मिडवे. मित्रो, सर्वप्रथम आपण कोणकोणते कंटिन्युअस टेन्सेस आहेत याचा आढावा घेऊयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स अशा प्रकारचे 3 कंटिन्युअस टेन्सेस आहेत. आणि कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे काय? चालू काळ. हे क्रिया चालू आहे हे दर्शवितात. मित्रो, सर्वप्रथम आपण वाक्यातील क्रियापद कसे ओळखावे व क्रियापदाच्या मदतीने काळ कसा ओळखावा हे पाहूयात. पहा, काळ क्रियापदामध्ये येत असतो. वाक्याचा कर्ता सुरुवातीला येतो, त्यानंतर क्रियापद येते. अगोदर आपल्याला क्रियापद कोठे येते हे ओळखावं लागेल. तर अगोदर कर्ता येतो आणि त्यानंतर क्रियापद येतं. पहा, या ठिकाणी आपण वाक्य घेतलेले आहेत. आय वर्क. या वाक्यातील आय हा कर्ता सब्जेक्ट आहे आणि वर्क हे त्यानंतर आलेलं क्रियापद आहे. दुसरं वाक्य पहा, ही वर्क्स. या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट सुरुवातीला आलाय आणि त्यानंतर क्रियापद आलेलं आहे. परंतु मित्रो, काही काही वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे असतात. तर सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापदाच्या अगोदर येते आणि सहाय्यकारी क्रियापदावरून आपल्याला मुख्य काळ ओळखता येतो. पहा, या ठिकाणी काही वाक्य घेतलीत आपण. ही इज वर्किंग. या ठिकाणी इज हे मुख्य काळ दर्शवितं. कोणता आहे मुख्य काळ? वर्तमान काळ. दे वेअर वर्किंग. या ठिकाणी वेअर वरून आपल्याला मुख्य काळ ओळखू येतो, तो म्हणजे पास्ट टेन्स. आय शॅल वर्क. या ठिकाणी शॅल वरून आपल्याला मुख्य काळ कळतो, तो म्हणजे फ्युचर टेन्स. ही विल वर्क. या ठिकाणी देखील विल आहे, यावरून आपल्याला कळतं की हा फ्युचर टेन्स आहे. आणि मुख्य क्रियापदावरून आपल्याला उपकाळ ओळखू येतो. अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापद या दोन्ही क्रियापदावरून संपूर्ण काळ ओळखावा लागतो. चला तर मग आपण कंटिन्युअस टेन्स कसा ओळखावा, कंटिन्युअस टेन्सचे कोणते घटक आहेत हे समजून घेऊयात. पहा, 3 कंटिन्युअस टेन्सेस आहेत, हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे. तर कंटिन्युअस टेन्सेसमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? क्रियापदाला आयएनजी लागलेलं असतं. मित्रो, नुसतं क्रियापदाला आयएनजी लागल्याने कंटिन्युअस टेन्स तयार होत नाही, लक्षात ठेवा. आयएनजी लागलेल्या क्रियापदाच्या अगोदर टू बीचे रूप येते, लक्षात ठेवा मित्रो. अशा प्रकारे टू बीचे रूप आणि आयएनजी लागलेले क्रियापद हे दोन्ही घटक असतील तरच कंटिन्युअस टेन्स तयार होतो. चला आता आपण याची काही उदाहरणे पाहूयात. या ठिकाणी आपण काही कर्ते घेतलेली आहेत, या ठिकाणी आपण टेन्स घेणार आहोत आणि या ठिकाणी आयएनजी लागलेलं क्रियापद. पहा, वर्किंग आपण घेतलंय. सर्वप्रथम आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कोणत्या प्रकारची टू बीची रूपे येतात ते पाहूयात. मित्रो, ही टू बीची रूपे कर्त्यानुसार आणि टेन्सनुसार येतात, हे लक्षात ठेवा. पहा, ॲम इज आर ही टू बीची रूपे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सनुसार आणि कर्त्यानुसार येतात. आय सोबत ॲम येतं, आय ॲम वर्किंग अशा प्रकारचं हे वाक्य होईल. ही सोबत इज येतं, ही इज वर्किंग. दे आर वर्किंग अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य होतात. आणि ॲम इज आर ही टू बीची रूपे आणि आयएनजी लागलेले क्रियापद अशी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना असते. आता पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना कशी असते पहा बरं. ही वॉज वर्किंग, दे वेअर वर्किंग अशा प्रकारे वॉज आणि वेअर ही टू बीची रूपे पास्ट कंटिन्युअस टेन्ससाठी येतात. सिंग्युलरसाठी वॉज येतं आणि प्लुरलसाठी म्हणजे अनेकवचनी कर्त्यासाठी वेअर येतं. दोनच रूपे आहेत पास्ट टेन्समध्ये. आय जरी इथे आलं तरी देखील वॉजच येईल, लक्षात ठेवा. सिंग्युलर कोणताही कर्ता असला तर पास्ट टेन्समध्ये वॉज येतं आणि प्लुरल कर्त्यासाठी वेअर येतं, म्हणून पास्ट कंटिन्युअस टेन्स तुलनेमध्ये सोपा आहे. चला आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना आपण पाहूया. पहा, विल बी आणि शॅल बी ही टू बीची रूपे
फ्युचर कंटिन्युअस टेन्ससाठी येतात. ही विल बी वर्किंग, आय शॅल बी वर्किंग किंवा वी शॅल बी वर्किंग अशा प्रकारची ही वाक्य होतील. मित्रो, अशा प्रकारे कंटिन्युअस टेन्सेसमध्ये दोन घटक असतात, आय एन जी लागलेलं क्रियापद आणि टू बीची रूपे. म्हणून लक्षात ठेवा, ही टू बीची रूपे काळानुसार येतात. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर येईल, पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर येईल आणि फ्युचर टेन्समध्ये विल बी शॅल बी येईल. म्हणून हे दोन घटक लक्षात ठेवा. कंटिन्युअस टेन्स तुम्हाला करायचा असेल, ओळखायचा असेल तर आय एन जी आहे का पहा आणि त्याच्या अगोदर टू बीचं कोणतं रूप आहे पहा, त्यावरून मुख्य काळ कळेल. इज असेल तर मुख्य काळ प्रेझेंट टेन्स होईल, वाज असेल तर मुख्य काळ पास्ट टेन्स होईल आणि विल असेल तर मुख्य काळ फ्युचर टेन्स होईल. चला आता 12th बोर्डच्या एक्झाममध्ये कंटिन्युअस टेन्सेसवर आलेली वाक्य आपण सोडवणार आहोत. मित्र हो, नवीन अभ्यासक्रमामध्ये एकच वाक्य आलेलं जरी असलं तरी पहा, फेब्रुवारी 2026च्या बोर्ड एक्झाममध्ये हे वाक्य आलेलं आहे. जुनी वाक्य आपण काही घेतलेली आहेत, संपूर्ण कंटिन्युअस टेन्सेस आपल्याला कव्हर करता यावीत म्हणून. चला पहिलं वाक्य वाचूया. द फोर हार्टमॅन्स वेअर लिंजरिंग ॲट डिनर टेबल. काय करायचं याचं? नेम द टेन्स युज्ड इन द सेंटेन्स. आपल्याला काळ ओळखायचा आहे, काळाचं नाव सांगा असा त्याचा अर्थ होतो. तर आपण अगोदर सब्जेक्ट घेऊया. द फोर हार्टमन्स म्हणजे या ठिकाणी हा आहे सब्जेक्ट आणि वेअर हे टू बीचं रूप आलेलं आहे. कोणत्या टेन्समध्ये आहे? मुख्य टेन्स ओळखायचा याचा कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स. आणि या ठिकाणी आय एन जी लागलेलं क्रियापद देखील आहे, म्हणजे हा कंटिन्युअस टेन्स आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स हा आहे. कशावरून ओळखला आपण? टू बीचं रूप आणि मुख्य क्रियापद आहे आय एन जी लागलेलं. चला पुढचं वाक्य पाहूया. द पुअर चॅप वॉज ऑलवेज सल्किंग. या ठिकाणी काय करायचं आहे? यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. याच्या अगोदर हा टेन्स कोणता आहे आपण ओळखूयात. द पुअर चॅप हा आहे सब्जेक्ट, त्यानंतर आलेला आहे वॉज टू बीचं रूप आणि ऑलवेज सल्किंग. पा सल्किंग हे आय एन जी लागलेलं क्रियापद आलेलं आहे. आय एन जी लागलेलं क्रियापद आहे म्हणजे हा कोणता काळ आहे? कंटिन्युअस टेन्स आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आता या ठिकाणी टू बीचं रूप वॉज आलेलं आहे म्हणजे हा कोणता टेन्स असेल? पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आपल्याला कोणता करायचा आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे वाज ऐवजी आपल्याला कर्त्यानुसार काय वापरावं लागेल? इज वापरावं लागेल, कारण सिंग्युलर कर्ता आहे द पुअर चॅप. द पुअर चॅप इज ऑलवेज सल्किंग. काहीच बदल नाही, फक्त वाज ऐवजी आपण इज वापरलेला आहे. द पुअर चॅप इज ऑलवेज सल्किंग. चला पुढचं वाक्य पाहूया. अ फर इम्पोर्टर हॅड ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. चेंज इट इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला याचं काय करायचं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. अगोदर हे वाक्य पाहूया आपण. द फर इम्पोर्टर हा सब्जेक्ट आहे, हॅड ऑफर्ड असं क्रियापद आहे, हिम अ प्लेस. पहा, हॅड ऑफर्ड आपल्याला करायचा पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आपल्याला टू बीचं रूप वापरायचं आहे आणि आय एन जी लागलेलं क्रियापद, म्हणजे ही दोन्ही घटक आपल्याला काढून टाकावे लागतील. आता या ठिकाणी आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे म्हणजे टू बीचं रूप वाज किंवा वेअर आपल्याला वापरावं लागेल, आहे की नाही? वाज किंवा वेअर. तर या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे? सिंग्युलर आहे म्हणजे आपल्याला वापरावं लागेल वॉज. द फर इम्पोर्टर वॉज आणि त्यानंतर ऑफरला आय एन जी, ऑफरिंग हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. पहा, अ फर इम्पोर्टर वॉज ऑफरिंग हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर असं हे वाक्य झालेलं आहे. मित्रो, आता आपण 12th बोर्ड एक्झाममध्ये आलेली वाक्य पाहिलेली आहेत, कंटिन्युअस टेन्सच्या रचना पाहिलेल्या आहेत. आता या घेतलेल्या ज्ञानाच्या आधारे तुमच्यासाठी एक टेस्ट आहे, अतिशय सोपी टेस्ट आहे. ही टेस्ट सोडवा आणि याची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. रवी इज सिंगिंग असं हे वाक्य आहे. पहा, टू बीचं रूप आहे आणि आय एन जी लागलेला आहे. नेम द टेन्स आणि तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे, कोणता टेन्स असेल ते पहा, कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा. रिया हेल्पड मी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या ठिकाणी ईडी लागलेलं आहे आणि आपल्याला वापरायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आय एन जी लागलेलं क्रियापद आपल्याला करायचं आहे, त्याच्या अगोदर टू बीचं रूप वापरायचं आहे की नाही? हे वापरा. द टीचर इज टीचिंग टेन्सेस. चेंज इट इनटू फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचं आहे म्हणजे विल शॅल बी आपल्याला वापरायचं आहे, त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. हे लक्षात ठेवा आणि हे वाक्य करा. मित्रो, आपण कंटिन्युअस टेन्सेसच्या रचना सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तरी अतिशय डिटेलमध्ये कंटिन्युअस
टेन्सेस समजावून सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये. 3 कंटिन्युअस टेन्सेस नावाचा हा व्हिडिओ आहे. यासोबतच 12th बोर्ड एक्झाममध्ये सिंपल टेन्सेसवर आलेली वाक्य, परफेक्ट टेन्सेसवर आलेली वाक्य या व्हिडिओजमध्ये सोडविलेले आहेत. हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. यासोबतच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील या विद्यार्थ्यांसाठी माझी TETची 2 पुस्तके आहेत मित्रो, पेपर 1 आणि पेपर 2. यासोबतच टॉपिक वाईज PYQs असलेलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचं हे पुस्तक MPSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकामध्ये 130 क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन टॉपिक वाईज डिवाइड केलेले आहेत. तर मित्रो, या पुस्तकांच्या व्हॉट्सअपच्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओच्या सर्व लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसवर 12th बोर्ड एक्झाममध्ये आलेली वाक्य सोडविणार आहोत. भेटूया या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.